नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। माझं नाव शीतल आहे। आम्ही शहरामध्येच राहायचो, मी आणि माझा नवरा आणि माझी मुलं। पण माझ्या सासूबाई गावाकडे राहायच्या, ते एकट्याच असायच्या, कारण की काही वर्षांपूर्वी माझे सासरे वारले आणि तेव्हापासून माझ्या सासूबाई एकट्याच राहायच्या। त्यांना आम्ही शहरात आमच्यासोबत राहायला ये म्हटलं तरी त्या म्हणायच्या आम्हाला तिथे करमत नाही। पण एक दिवशी असंच गावाची यात्रा होती, त्याच्यासाठी आम्ही सगळे कुटुंब गावामध्ये गेलो होतो। माझ्या सासूबाई रोज दुपारी शेतामध्ये जायच्या। आता घरी आम्ही सगळे पाहुणे रावळे आलो होतो तरी शेतातच जायच्या। पण एक दिवशी मी पाहिलं, माझ्या सासूबाई आणि गावातला एक शेतगडी रात्रीच्या वेळी आमच्या घरामध्येच नको तेच करत होते। सुरुवातीला आम्हाला विश्वास बसला नाही, म्हणून मग मी लक्ष ठेवायचं ठरवलं। पण ज्या दिवशी दुपारच्या वेळेस मी सासूबाईच्या पाठीमागे शेतात पाहायला गेले, त्यावेळेस पाहून मला धक्काच बसला। बाई ग, शेतगाड्यासमोर सासूबाई पण अजून तरुण असल्यासारखा आनंद घ्यायच्या आणि पुढे त्यांच्यात काय घडायचं ही सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या। चला तर मग या कथेला सुरुवात करू। नमस्कार प्रिय मित्रांनो, माझं नाव शीतल आहे। मी पण शहरामध्ये नोकरी करायचे आणि माझे मालक म्हणजे माझा नवरा पण इथे नोकरी करायचा। मुलं आता मोठी होऊ लागली होती। इथल्याच बाजूच्या एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकायची। नेहमी त्यांना सुट्टी नसायची, पण उन्हाळ्यात सुट्टी लागली की त्यांना एकच ओढ असायची की आजीच्या गावी कधी जायचं। त्यांना खूप करमायचं आणि आम्ही पण 10-15 दिवसाची सुट्टी घेऊन गावाकडे येत असायचो। गावाकडे यात्रा वगैरे असले की मन खूपच रमून जायचं आणि खूपच करमायचं। माझं पण माहेर गावाकडचंच होतं, त्यामुळे मी गेले की माझ्या आईवडिलांची पण भेट व्हायची आणि सगळंच व्यवस्थित होत असायचं। त्या दिवशी पण तसंच झालं। नुकत्याच सुट्ट्या लागल्या होत्या आणि सगळ्या मुलांचा हट्ट गावाकडे। ह्यांनी पण रजा काढली होती 7-8 दिवसाची आणि मी पण एका खाजगी कंपनीतच कामाला जात असायचे, त्यामुळे मी पण सुट्टी घेऊन गावाकडे आम्ही सगळेजण निघालो होतो। आमची घरचीच 4 व्हीलर गाडी होती। तशी दोघांना पण आमच्या पगार चांगला होता, त्यामुळे घर खूपच चालायचं। जाताना आम्ही माझ्या सासूबाईंना आणि माझ्या मुलांना सगळ्यांना कपडे घेतले होते, कारण की माझ्या सासूबाई खूपच संस्कारी आणि साधी भोळ्या बाई। अगदीच मला त्या खूपच जीव लावायचा। माझी एक नणद होती, ती पण शहरामध्येच राहायची। ते जमलं तर त्या पण येत असायच्या गावी आणि सगळं आलं की घर खूपच भरून जायचं। मी आणि माझे नवरे तिकडे निघाले होते। जाताना मी माझ्या नंदेला फोन केला तर त्या म्हटल्या की वहिनी, मी आज नाही येणार, 2-3 दिवसाने येईन। तिची पण मुलं अगदी चांगली मोठी होती। मग काय, आम्ही घरी पोचलो। माझ्या सासूबाईंना खूपच बरं वाटलं। आलं की त्यांनी आमचं स्वागत केलं आणि आलं की माझ्या सासूबाई अगदी डोक्याचा पदरसुद्धा खाली सोडत नसायच्या, एवढ्याच वागायला संस्कारी आणि शिक्षित होत्या। आम्हाला खूप जीव लावायच्या। मला मात्र स्वतःच्या लेकीप्रमाणे वागवत असायच्या। घर अगदी स्वच्छ नीटनेटके होतं। आमचं शेतामध्ये घर असल्यामुळे इथे आजूबाजूला अगदी मोजकीच घरं होती। सासूबाईंना आल्यावर मी भेटले, त्यावेळेस सासूबाई मी आमची विचारपूस केली। मी पण सासूबाईला म्हटलं बरं आहे का? त्यावेळेस त्या म्हटल्या हो बरेच आहे मी। त्यांनी लगेच माझ्या मुलांना जवळ घेतलं आणि त्यांचे खूप लाड केले। त्यांना खूप करमू लागलं होतं। आम्ही दिवसभर खूप बोललो आणि गप्पा मारल्या, सोबत बसून खूपच वेळ घालवला। जेवण वगैरे घर खूपच चांगलं झालं होतं। आलं की माझ्या नवऱ्याने आधी घरातील असलेला सगळा किराणा भरला आणि यात्रेची सगळी तयारी केली। आलो की माझे मालक गावामध्ये वगैरे आम्हाला फिरण्यासाठी घेऊन जात असायचे, मात्र माझ्या सासूबाई त्यांना आवडत नसायचं। त्या म्हणायच्या की आता मी काय तरुण आहे का गावामध्ये फिरायला, तुम्ही सगळे जाऊन या। यात्रेमध्ये पण माझ्या सासूबाई मी पाहायचे दरवर्षी त्या काही येतच नसायच्या, कारण की त्यांना खूपच लाज वाटायची। मी पण त्यांना काही म्हणत नव्हते। त्या म्हणायच्या की आता तुमचे दिवस आहे, मी अगदी आता म्हातारी झाले,
त्यामुळे मला अजिबात असं आवडत नाही. मला पण असं वाटलं की खरंच त्या किती संस्कारी आणि सुशिक्षित आहेत. असाच वेळ गेला. 1-2 दिवस गेले. मी रोज पाहायचे, निम्म्या रात्रीचं काहीतरी आवाज येत असायचा. माझ्या सासूबाई रात्रीच्या कुठे नक्की जायच्या हे मला समजत नव्हतं. पण मी पण नवीनच होते. रोज दुपारी घरी सगळी पाहुणी जरी असली तरी शेतामध्ये जाऊन येते असे म्हणायच्या. आमच्याच शेजारी एक व्यक्ती राहायचा. तो शेजारच्या शेतामध्ये शेतकाम करत असायचा. खूप वर्षांपासून तिथे राहायचा. सासूबाई नेहमी घरी काही चांगलं किंवा जेवण केलं तर नेहमी म्हणायच्या की त्या विजयला बोलवून आणा आणि त्याला जेवणासाठी बोलवायच्या. पोटभर जेवू घालायच्या. खूपच काळजी करायच्या. मला वाटायचं की कदाचित तो नेहमी आमच्या घरी कामाला वगैरे येतो, मदतीला येतो म्हणून त्या वागवत असायच्या. पण एक दिवशी रात्री अचानक मी उठले आणि मला आमच्या घरातून बाहेर जाताना तो दिसला. घराच्या पाठीमागच्या साईडला एक खिडकी आहे. तिथून मी पाहिलं की तो जात होता. मला सुरुवातीला वेगळंच वाटलं. पण दुपारच्या वेळेस पण माझ्या ज्यावेळेस सासूबाई जायच्या तो तिथे नेहमी जायचा. मी म्हटलं की काहीतरी कामाला जात असेल. म्हणून मग मी एक दिवशी ठरवलं की जाऊन आपण स्वतःच पाहायचं की नक्की त्या का जातात ते. मग काय, त्या दिवशी यात्रा पण चालू होती. आमचे हे पण मित्रांसोबत बाहेर गेले होते आणि दिवसभर ते काही येणार नव्हते. मी मात्र घरी एकटीच होते आणि मुलं पण माझ्या ह्यांच्यासोबत आणि नंदेसोबत गावामध्ये गेले होते. खूपच कंटाळा आला होता आणि मला पण घरचं सगळं उरकून खूप वेळ झालं होतं. घरातील सगळं काम वगैरे मी खूप वेळापूर्वीच उरकलं होतं आणि आता मी मग एकटीच होते. माझ्या सासूबाई त्याच वेळेस म्हटल्या की अगं शीतल, तू आराम कर, मी थोडीशी शेतामधून जाऊन येते. मी म्हटलं की हो सासूबाई, जेव्हा मी आहे इथे. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की निवांत थांब, काही काळजी करू नको, घरी कोणी जरी नसलं तरी कोणी नाही येत इथे. मी म्हटलं हो आता तुम्ही जावा. त्यावेळेस त्या म्हटल्या की आज थोडासा मला उशीरच होईल. मी म्हटलं का हो आत्या? त्यावेळेस त्या मला म्हटल्या की काही नाही गं, जरा काम आहे. त्याच वेळेस घरापुढून तो विजय नावाचा व्यक्ती आणि तो मला म्हटला की चला येत आहे ना शेतामध्ये. त्यावेळेस सासूबाई मला सांगता सांगता म्हटल्या बरं जाते, उशीर खूपच झाला आहे. मी पण काही लक्ष दिलं नाही आणि म्हटलं की बरं ठीक आहे, जावा तुम्ही. मग त्या पण घराच्या बाहेर गेल्या आणि दोघंजणं बोलत शेतामध्ये निघाले होते. मी मात्र थोडा वेळ घरामध्येच थांबले आणि थोड्या वेळाने लगेच शेतामध्ये चालले की नक्की काय चाललंय ते. असंही मी मनात खूप माझ्या प्रश्न होते की नक्की काय घडत आहे हे पाहण्यासाठी माझं मन आता राहवतच नव्हतं. लगेच मी चालले. माझ्या सासूबाई आमच्या शेतामध्ये एका ठिकाणी जागा होते जिथं कोणीसुद्धा जात नसायचं, कारण की तिथे विहीर होती आणि आजूबाजूला खूपच झाडी होती आणि शेतातला तो एक भाग खूपच पडीक होता. मी शेतामध्ये आले पण त्या कुठेच दिसत नव्हत्या आणि तो शेजारचा शेतगडी पण दिसत नव्हता. मला वाटलं की दुसरीकडेच कुठे गेले असतील. त्याच वेळेस मी पाहिलं की आमच्या शेतामध्ये जे झाड होतं जिथे दुपारच्या वेळेस आम्ही बसायचो तिथे मी गेले आणि बाजूला झाडाच्या आडोशाला मी उभी राहिले. त्यावेळेस तो मला सासूबाईंना म्हणत होता की खूप दिवस झालं आपलं हे असं चालू आहे आणि तुम्हाला काहीसुद्धा कमी पडून देत नाही. अगदी माझी बायको असल्यासारखी काळजी घेते, एवढं प्रेम माझ्यावर करतेस, मी तुला काहीच दिलं नाही. त्यावेळेस माझ्या आत्या म्हणाल्या की नाही हो, तुम्ही मला खूपच सुख दिलं. अगदीच माझा नवरा खूप वर्षांपूर्वी गेला. मला पण भावना आहेत, मी कोणाला काही म्हणू शकत नाही. मात्र जेव्हा पाहिजे तू येतो. काही वर्षांपूर्वी माझी आणि तुझी ओळख झाली आणि तेव्हापासून अगदीच मला खूपच सुख दिलं आणि खूपच प्रेमासारखा मला आनंद दिला. मी तुला पाहिजे तेव्हा बोलवते आणि तुझ्याकडून सुख घेते. खरंच तू पण खूपच मला आवडतो. तूच मला सगळं काही दिलं आहे. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. क्षणात वाटलं की आत्ताच जावं आणि दोघांना रंगे हात धरावं. त्यावेळेस मला पण वाटलं की नाही, बिचाऱ्या सासूबाई एवढ्या तरुण आहेत, त्यांना पण मन आहे. मी तर माझ्या नवऱ्याशिवाय एक दिवस पण राहू शकत नाही. असंही रोज मला तो पाहिजे.
तसंही सासूबाईंचं मन आहे आणि त्यांना पण वाटत असेल कोणाकडून तर मनाची शांती करून घ्यावी. असाही त्या दिसायला खूपच तरुण आणि मादक आहेत. जरी त्या कोणाला काही सांगत नसल्या तरी त्यांच्यासाठी ते खूपच प्रेमाची व्यक्ती आहेत. त्यावेळेस त्या खूप वेळ बोलत होत्या. त्यावेळेस तो तिला म्हटला की हे बघ, आज माझं खूप मन झालंय. गेले 7-8 दिवस तुझ्या पण घरी पाहुणे होते आणि मी पण माझ्या कामात व्यस्त झालो होतो, पण आता राहवत नाही. त्यावेळेस त्या म्हटल्या की अरे आता नको, परत भेटूया, इथे दुपारच्या वेळेस कोणी पण येईल. त्यावेळेस तो मात्र म्हटला की नाही, मला आता राहवत नाही, आज मात्र काहीतरी झालंच पाहिजे. आता माझी खूप इच्छा होऊ लागली आहे. ते दोघांचं बोलणं मी ऐकत होते. मात्र तो म्हटला की आज खूप दिवसानंतर तू मला भेटायला आली तर मी कसा राहू. त्यावेळेस मी खूपच लाजले होते त्यांचं हे असं बोलणं ऐकून. त्यावेळेस माझ्या आत्या म्हटल्या की जाऊ दे, एका 4-5 दिवसांनी घरातील सगळे लोक आपापल्या गावी जातील, म्हणजे मुलं आणि सुनबाई पण माझी शहरामध्ये जाईल. आणि तसंही माझ्या सुनबाईला माझं आणि तुझं काहीतरी नक्की चाललोय असा डाऊट येतो. ती खूपच शक लावून माझ्याकडे बघते. पण आता मी तिला कसं सांगू की मला तुझ्याशिवाय नाही राहवते. आपलं हे आपण कायमच भेटत जाऊ. तू रोजच दिवसभर माझ्या घरी असतोस, घरी कोणी नसल्यावर. मात्र हे काही दिवस तू अगदी स्वतःला सावर, असं ती मला त्याला म्हणत होती. मात्र तो ऐकायला तयारच नव्हता. मग काय, त्याच वेळेस माझ्या आत्याला त्याने जवळ घेतलं आणि सासूबाईला म्हटला की हे बघ, आता माझी खूप इच्छा आहे, एवढी इच्छा पूर्ण कर आणि नंतर आपण पुढं बघूया. असं म्हटल्यानंतर मग काय, मला आता समजलं होतं की नक्की काय होणार आहे ते. त्याने तिथेच त्यांना जवळ घेतलं, ओठांवर ओठ टेकवले आणि वेड्यासारखा तो त्यांना आनंद देऊ लागला. पाहून मी चकित झाले होते. ओठांच्या त्या पाकळ्या, दोघं एकमेकांना चांगलेच दंग झाले होते. आता कसलंच भान उरलं नव्हतं त्यांना दुपारच्या वेळेस नक्की काय करत आहे ते. मी मात्र सगळे पाहत होते. बाई गं, तो घरगडी खूपच अनुभवी वाटला होता. अंगाने पण धनदाकड धिप्पड होता. अगले चांगल्या तरुणाला फिकं पाडेल अशी त्याची शरीर रचना होती. दिसायला पण चांगलाच देखणा आणि रागीट होता. तो चांगलं सुख देऊ लागला. हळूहळू त्या सुरुवातीला नको म्हणत होत्या, मात्र आता त्यांना पण सुख मिळू लागलं होतं. हे मी त्यांच्या अवस्थेवरून पाहतच होते. असंही त्यांना खूप वर्षांपासून नवऱ्यापासून सुख मिळालं नव्हतं आणि नवरा गेल्यानंतर पण त्यांना हक्काने स्वतःचं असं म्हणणारं कोणीच नव्हतं. त्यामुळेच आमच्या सासूबाई आमच्यासोबत शहरामध्ये येत नसायच्या. शहरात त्या म्हणायच्या तिकडे मला करमत नाही. मात्र त्यांची करमणूक हा तरुण होता. तो त्यांना चांगलं सुख देऊ लागला. आता मात्र सुखाचे क्षण देताना त्यांची अवस्था पाहून मी वेडीपिशी झाले. बाई गं, चांगल्याच प्रकारे तो त्यांना आनंद देऊ लागला आणि सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागला. त्यांचा चेहरा अगदी आनंदाने सुखावला होता. सुखाचे क्षण किती मिळत असतील हे मी त्यांच्या अवस्थेवरून पाहत होते. त्या दिवशी भर दुपारी चांगलाच त्याने आनंद दिला आणि खूप आनंद घेतला. त्यांचं खूप वेळ चालू होतं. शेवटी मी कोणाला समजण्याआधी घरी आले. त्यावेळेस माझ्या सासूबाई खूप उशिरा, अगदी दिवस मावळताना घरी आले. आल्यानंतर खूपच अवस्था वाईट झाली होती. मी म्हटलं की आत्या का हो एवढ्या थकलाय. त्या म्हटल्या की काय अगं सुनबाई, आज खूपच काम केला आणि त्यामुळेच असं झालं. पण मला आता समजलं होतं की नक्की त्यांनी कोणतं काम केलं ते. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.